So in the last class, we discussed about data extensions, and we are supposed to discuss about types of data extension. Types of data extensions. Okay, there are basically three types of data extension. First is a standard data extension. Second is a filtered data extension, and third is a random data extension. Okay, what is meant by standard data extension? If we wanted to create a new data extension from scratch, or existing data extension needs to get copy, right? Or we are creating new table, right? We call it as a standard data extension, right? Second, filtered data extension. Whenever we have a requirement to set up a filter on the existing data extension and filter the record from the existing data extension, right? And set up into a new data extension. In that case, we can create a filtered data extension. फिल्टर डेटा एक्सटेन्शन मध्ये काय होणार आहे? फिल्टर डेटा एक्सटेन्शन मध्ये एक्झिस्टिंग डेटा एक्सटेन्शनच्या ज्या कुठल्या आपण म्हणू शकतो डेटा आहे त्याला आपण फिल्टर करून नवीन डेटा एक्सटेन्शन मध्ये ठेवू शकतो विथ सर्टेन क्रायटेरिया जो आपण डिफाइन करू फिल्टर क्रिएट करताना. ओके, रॅन्डम डेटा एक्सटेन्शन काय करेल? कन्सिडर करा माझ्याकडे एक मोठा डेटा एक्सटेन्शन आहे कन्सिडरिंग 10,000 रेकॉर्ड्स. बट मला एवढा मोठा डेटा एका ठिकाणी नाही ठेवायचा, मला रॅन्डमली त्याला डिवाइड करायचा मल्टिपल डेटा एक्सटेन्शन मध्ये. तर मी विदाउट एनी सर्च क्रायटेरिया राईट रॅन्डमली डिवाइड करू शकतो एका मोठ्या डेटा एक्सटेन्शनला इंटू मोर दॅन वन रॅन्डम डेटा एक्सटेन्शन. ओके, तर त्याची कॅटेगरीज बनतील राईट विदाउट एनी क्रायटेरिया राईट रॅन्डमली कुठलाही डेटा एक्सटेन्शन मध्ये जाईल. ओके, perfect. This is the random data extension. Now let's create three data extensions, right? So I'll go to email studio. In the email studio specifically I'll go to data extensions. In the data extensions, I will create new standard data extension from scratch today. Why? Because I wanted to create, or I don't want to get any confusion, right? Because कोणी दुसऱ्याने create केलेला data extension वर मला तुम्हाला नाही दाखवायचं. So I'll create a standard data extension. A standard data extension allows you to create a custom field or store a data. Okay, perfect. Now we have a three natures: create from new, create from existing, create from template. I'll create new data extension, like demo data extension standard. Okay, perfect. Now is it sendable? Right, I'll make it sendable or I'll make non-sendable. असं बिलकुल जरुरी नाही की सेंडेबलच असला पाहिजे किंवा नॉन सेंडेबल असला पाहिजे, आपण काही पण ठेवू शकतो. फॉर आवर केस आपण नॉन सेंडेबल ठेवू, कारण की नॉन सेंडेबल ठेवल्यावर आपल्याला ईमेल टाकणं कंपल्सरी नाही राहील आणि आपण रॅन्डम कुठलाही डेटा टाकू शकतो, राईट? व्हॅलिडेशन एरर्स नाही येतील, राईट? इम्पोर्ट करताना. ओके, आपण कोणत्या लोकेशनला डेटा स्टोअर करणार आहे? डेटा एक्सटेन्शन्स मध्ये एक डेमो जेएस फोल्डर आहे, त्यामध्ये 11 जुलै डेटा एक्सटेन्शन फोल्डर मध्ये. ओके, परफेक्ट. डन. फील्ड ऍड करायचं मला. सो नेम, फोन, right? Phone, city, country, and let's say state. So phone is a number. आता यामध्ये मी एक काम करतो, कॉन्टॅक्ट आयडी घेऊन घेतो, कॉन्टॅक्ट आयडी. ओके, आणि याला प्रायमरी की बनवतो, राईट? बाकीचा डेटा न लेबल ठेवू आपण. ओके, डन. क्लिक ऑन क्रिएट. परफेक्ट. एक डेमो डेटा एक्सटेन्शन स्टँडर्ड बनलेला त्या डेटा एक्सटेन्शन मध्ये, राईट? I'll import a data import करायसाठी I'll go to drive. I'll create new CSV files.
सो ऑलवेज रिमेंबर CSV फाईल आपल्याला क्लायंट देणार आहे. सध्या आपण काय करत आहे, फक्त आणि फक्त CSV फाईल एक घेत आहे, राईट, क्रिएट करत आहे स्वतः. नेम, फोन, सिटी, कंट्री, स्टेट अँड कॉन्टॅक्ट आयडी. नाही, पण ते फक्त आणि फक्त सेंडेबल असेल तेव्हाच मॅप करतो ना आपण सबस्क्रायबर की. ओके, आता नॉन सेंडेबल इंटेन्शनली ठेवलेलं आहे आपण. ओके, तो नेम, फोन, नेम, फोन, सिटी, कंट्री, स्टेट. नेम, फोन, सिटी, कंट्री, स्टेट and contact ID. Okay, so randomly मी नेम टाकतो, राम, श्याम, सचिन, विराट, विजय, अमिताभ, अमित, राजेश, राकेश. ओके, फोन नंबर 111221124. रैंडम नंबर ऐड करतो मी एज अ फोन नंबर. राइट, सिटी पुणे, मुंबई, राइट, दिल्ली, इंदौर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, पुणे. Okay, country India, then state Maharashtra, MP, UP, Bihar, right, Punjab, right, and याला मैं repeat करूँगी. Okay, contact ID. So 18 July, contact ID 001001. Two. Perfect, right. याला CON, contact, import, file, download, CSV. So I have a file now. माझ्याकडे फाईल आहे. I will import it. मी याला import करतो. Whenever I try to import, right, I will choose the file first, right. I have choose the file. I will check which is the format of the file. File has a CSV format, so delimiter is a comma. We don't have any date field, so कोई भी choose किया तो भी चलेगा. Okay, and import type is, we have multiple import type: add, update, add only, update only, override, right. तर यापैकी कुठलाही तुम्ही करू शकता. क्लिक ऑन नेक्स्ट. त्या नेचरनी अपडेट होईल. ओके, सो मॅप कॉन्टॅक्ट आयडी टू मॅप विथ कॉन्टॅक्ट आयडी, राईट. बाकीचे सगळं फील्ड्स ऑलरेडी मॅप आहे. कंट्री टू कंट्री, स्टेट टू स्टेट, सिटी टू सिटी, फोन अँड नेम. नेक्स्ट, gradix@academy@gmail.com वर मला लॉग्स पाहिजे. Save. Import started. Let me check for Gmail. Yeah. So 9 successful inserts are there. Now insert झाले नवीन. Okay. Now what we will do, based on this insert, let me show you the insert. Let me refresh. So let's wait. Okay, perfect. So we have a folder, I think JS something. 11 जुलै फोल्डर मध्ये डेमो डेटा एक्सटेन्शन स्टँडर्ड आपण बनवलेला आहे.
त्यामध्ये 9 रेकॉर्ड्स आहेत. These are the 9 records. ओके, या 9 रेकॉर्ड्स मध्ये स्पेसिफिकली आपल्याला या 9 रेकॉर्ड्स वर एक फिल्टर डेटा एक्सटेन्शन क्रिएट करायचं आहे. So I went back to the folder, right? 11 July data extension. Now I have a ओरिजिनल म्हणजे सोर्स डेटा एक्सटेन्शन आहे माझ्याकडे. आता सोर्स डेटा एक्सटेन्शन वरनी मी एक नवीन डेटा एक्सटेन्शन क्रिएट करतो, फिल्टर डेटा एक्सटेन्शन. ओके, आणि मी एक फिल्टर लिहिणार, राईट? सोर्स डेटा एक्सटेन्शनला आपण एक काम करूया, राईट? नेक्स्ट टॅब मध्ये ओपन करू, राईट? नेक्स्ट टॅब मध्ये ओपन करायचं ट्राय करतो मी सोर्स डेटा एक्सटेन्शनला, राईट? दिस इज माय सोर्स डेटा एक्सटेन्शन, राईट? अँड दिस इज माय ईमेल स्टुडिओ इन द नेक्स्ट टॅब, राईट? आता ईमेल स्टुडिओ थ्रू मी फिल्टर डेटा एक्सटेन्शन क्रिएट करतो, ज्यामध्ये मी असा डेटा एक्सटेन्शन क्रिएट करेल जो फिल्टर करेल मुंबई आणि पुणेच्या सिटी फक्त. म्हणजे मला मुंबई आणि पुणे या सिटीचे रेकॉर्ड्स, राईट, त्या फिल्टर डेटा एक्सटेन्शन मध्ये पाहिजे. I'll go to email, data extensions. The data extensions, specifically, I'll go to folder. Okay, 11 July data extension. And 11 July data extension मध्ये डेमो डेटा एक्सटेन्शन स्टँडर्ड हा माझा एक पर्टिक्युलरली आपण म्हणू शकतो सोर्स डेटा एक्सटेन्शन आहे. इथे मी क्रिएट करतो नवीन फिल्टर डेटा एक्सटेन्शन. A filter data extension is generated by filtering the fields measures filter for the sendable data extension from the source data extension. Okay, click on OK. Perfect. आता इथे मी पुन्हा demo.js वर जाईल. Okay, and in this demo.js I have 11 July data extension. This is my standard data extension. मी याला चूज केला. I'll click on OK. आता मला काय करायचं आहे की मला फिल्टर करायचं आहे. कोणत्या गोष्टीवरून फिल्टर करायचं आहे? सिटीवरून. सो मी डेमो डेटा एक्सटेन्शनच्या सिटीला फिल्टर क्रायटेरिया मध्ये पेज केला, राईट? वेन सिटी इक्वल टू मुंबई. ओके, आता फक्त सिटी मुंबईच पाहिजे का मला? मुंबई आणि पुणे पण पाहिजे. सिटी इक्वल्स टू पुणे. पण मुंबई पुणे ह्या दोन्ही व्हॅल्यू एक सोबत नाही राहू शकत, म्हणून सिटी इक्वल्स टू पुणे और मुंबई चा डेटा मी फिल्टर करेल. दिस इज माय क्रायटेरिया. इथे मी या फिल्टरला फ्युचर यूज साठी सेव्ह ॲज फिल्टर पण करू शकतो. म्हणजे मी एक कॉम्प्लेक्स फिल्टर क्रिएट करेल. जर मला ते रोज यूज करायचं असेल तर मी सेव्ह ॲज फिल्टर करेल आणि त्या फिल्टरला, राईट, दरवेळेस इम्पोर्ट करेल. ओके, सिम्पली मी सेव्ह ॲज फिल्टर करेल, राईट? सेव्ह ॲज फिल्टर करणं जरुरी नाहीये, म्हणजे सेव्ह ॲज फिल्टर करणं इट इज अ टोटल ऑप्शनल थिंग, राईट? आय क्लिक ऑन सेव्ह अँड बिल्ड. सेव्ह अँड बिल्ड केल्याबरोबर मी काय करेल, डायरेक्टली एक नवीन डेटा एक्सटेन्शन क्रिएट करत आहे. सो सेव्ह अँड बिल्ड. सो काय सेव्ह करायचं आहे आपल्याला? फिल्टर्ड डेटा एक्सटेन्शन 18 जुलै. परफेक्ट. कुठे स्टोअर करायचं आहे? डेमो.js. So where is demo.js? Control F JS. Okay, 11 July. Perfect. Save. जसा सेव्ह केला एक नवीन डेटा एक्सटेन्शन क्रिएट होत आहे, राईट? नवीन डेटा एक्सटेन्शन मध्ये आय हॅव 4 रेकॉर्ड्स बिलॉंग्स टू पुणे, मुंबई. ओके, परफेक्ट. आता for example, in demo.js, I have one data extension which is a standard data extension, and I have another data extension which is a filtered data extension. आता मला हा स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शन मध्ये कन्सिडर करा मी नवीन रेकॉर्ड्स ऍड केले काही, राईट? तर फिल्टर्ड डेटा एक्सटेन्शन मध्ये ऑटोमॅटिकली ते रेकॉर्ड्स फिल्टर होतील का? म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल इथे 9 रेकॉर्ड्स आहे. 9 रेकॉर्ड्स मध्ये काही पुणेचे रेकॉर्ड्स आहे, काही मुंबईचे रेकॉर्ड्स आहे. 4 असे रेकॉर्ड्स आहेत जे पुणेचे आणि मुंबईचे आहेत, म्हणून इथे 4 रेकॉर्ड्स फिल्टर डेटा एक्सटेन्शन मध्ये आलेले आहेत. जर मी इथे आणखी 9 टाकले आणि त्या 9 पैकी 3 रेकॉर्ड्स हे पुणेचे किंवा मुंबईचे असतील, तर इथे काउंट वाढायला पाहिजे ऑटोमॅटिकली, राईट? 7 व्हायला पाहिजे. तो 7 होईल की नाही होईल, लेट्स फिगर आउट दॅट. ओके, परफेक्ट. सो मी एक काम करतो, मी याला खाली स्ट्रेच करतो 18 पर्यंत. ओके, आणि
हा भाग म्हणजे मी डेटा क्रिएट करत आहे रॅन्डमली यातूनच. परफेक्ट. आता इथे मी 1 ऍड करतो प्रत्येक ठिकाणी. ओके, इथे 2 2 2 2 2 2 1 1 1 2. मी रॅन्डमली फोन नंबर पण चेंज करत आहे थोडा. बाकी डेटा मी सेम ठेवतो, राईट. सो कॉन्टॅक्ट इम्पोर्ट टू फाईल डाउनलोड CSV. Perfect. I have downloaded the CSV contact import to. I'll go to demo data extension standard. I will again import the records. I will navigate to the file where we kept the record. I'll click on next. Now map the fields specifically contact ID to contact ID, name to name, phone to phone, city to city, country to country, state to state. Click on next. I need a notification on gradexacademy@gmail.com. Click on import. Now import has been started. Let me check for mail. Okay, I got the mail. So 9 imported, 0 minutes ago. So 9 new data imported. म्हणजे त्यापैकी 4 डेटा हा पुणे किंवा मुंबईचा असेल, कारण सिटीज आपण चेंज नाही केल्या होत्या. ओके, परफेक्ट. लेट्स चेक. So let me refresh the data extension. आपण बाकीचे सगळे ऑप्शनल ठेवले. येस येस, नाहीतर ते अपडेट होतील, कारण आपलं जे अपडेट नेचर होतं ते ऍड अँड अपडेट होतं, राईट. तर तो डेटा अपडेट होतो. ठीक आहे. ओके, सो लेट्स वेट. I have one folder. Perfect. Let me navigate to the folder, right? And if you can see, 18 data is in standard data extension that we created. Okay, 18 data created आहे इथे. 18 data पैकी specifically we have Pune, 4 records of Pune, right? Then 5 6 7 8 8 records of Pune and Mumbai. Okay, we have 8 records of Pune and Mumbai. And if we go to the filtered data extension, right, we have only 4 records of Pune and Mumbai, right? Now, how can we get all 8 records here? We have refresh option. Whenever we refresh the filtered data extension, जेव्हाही आपण filtered data extension ला refresh करू, तेव्हा ऑटोमॅटिकली, राईट, आपल्याला इथे 8 रेकॉर्ड्स भेटतील. 8 रेकॉर्ड्स, राईट. रिफ्रेश म्हणजे इकडनं हार्ड रिफ्रेश केल्यावर ते होतं. ओके, सो तिथे रिफ्रेश ऑप्शन आहे, रिफ्रेश डेटा एक्सटेंशन ऑप्शन. Filtered data extension needs to be refreshed after getting new data into standard data extensions. Okay, automatically all the data, right, all the data will get filtered. आता यामध्ये 2-3 केसेस आहे. आपण काय केलंय, आपण नवीन डेटा ऍड केलेला, बट कधी कधी नेचर राहते ऍड अँड अपडेट. तर फिल्टर्ड केल्यावर एक्झिस्टिंग डेटामध्ये मुंबई सिटीचे इंदोर सिटी पण होऊ शकते काही कॉन्टॅक्ट, राईट. तर ते पण अफेक्ट करेल. म्हणजे वेन वी फिल्टर, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ वी हॅव 18 डेटा अँड इन दॅट 18 डेटा ओरिजिनली वी हॅड 4, राईट. 4 पुणे आणि मुंबईचे सिटीज होत्या, राईट, आणि 4 आणखी ऍड झाल्या, राईट. तर त्या 4 पैकी ज्या ओरिजिनली 4 होत्या पहिले, त्यापैकी 2च्या जर चेंज झाल्या सिटीज, 2चा डेटा अपडेट झाला, तर इथे किती येतील, फक्त 6 येतील. म्हणजे जो 2 फिल्टर डेटा एक्सटेन्शन मधून निघून पण जातील.
filter is not की फक्त ऍड होतील नवीन डेटा, राईट. फिल्टर इज एंटायरली एंड टू एंड वर्क. ओके, परफेक्ट, क्लियर आहे. सो दिस हा, अनलेस अँड अंटिल वी डोंट रिफ्रेश, जोपर्यंत आपण इथे रिफ्रेश नाही करू तोपर्यंत आपण आपला पर्टिक्युलर डेटा इथे येणार नाही, राईट. तो आणायसाठी किंवा तो पर्टिक्युलर स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शनला, राईट, स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शनला जोपर्यंत आपण रिफ्रेश नाही करत तोपर्यंत होईल नाही. आणि रिफ्रेश करायसाठी इथे पण ऍक्शन्स आहेत, राईट. इथून पण आपण रिफ्रेश करू शकतो. डायरेक्टली आय कॅन रिफ्रेश, राईट. रिफ्रेश झाल्याबरोबर मला इथे डेटा आणि रेकॉर्ड्स भेटतील. ओके, परफेक्ट. So this is the filtered data extension. Third data extension that we have is a random data extension. Random data extension allows you to randomly select the subscriber from the source data extension, right? म्हणजे randomly आपण subscribers ला split करू शकतो, right? From source data extension. आता for example consider करा इथे 18 डेटा नाहीये, इथे 18,000 डेटा माझ्याकडे, राईट. आणि 18,000 डेटावर, राईट, मी नाही वर्क करू शकत. मला त्याला मल्टिपल वेगवेगळ्या डेटा एक्सटेन्शन मध्ये सेपरेट करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. तर मी काय करेल, आय क्रिएट अ रॅन्डम डेटा एक्सटेन्शन and click on OK. Now choose the source data extension. Choose the source. We have a source. Let me show you. आपला demo.js फोल्डर होता, कंट्रोल F, demo.js. Okay, this is the demo.js folder. In the demo.js folder, we have 11 July data extension, and we have demo data extension standard that we have created. Okay, so click on OK. Now here we have 18 subscriber. Consider करा हे 18,000 सबस्क्रायबर आहे, राईट. आता याला मला वेगवेगळ्या डेटा एक्सटेन्शन मध्ये रॅन्डमली स्प्लिट करायचं आहे. मी काय करेल, ऍड डेटा एक्सटेन्शन वर क्लिक करेल, ऍड डेटा एक्सटेन्शन. ओके, आता काय झालेलं आहे की माझ्या डेटा एक्सटेन्शन मध्ये, पहिल्या डेटा एक्सटेन्शन मध्ये किती रेकॉर्ड्स पाहिजे, राईट, ते मी इथे डिफाईन करत आहे. कन्सिडर करा मी 4 डेटा एक्सटेन्शन ऍड करतो, राईट. प्रत्येक डेटा एक्सटेन्शन मध्ये डेटा एक्सटेन्शन 1, 2, 3 and 4 चारही डेटा एक्सटेन्शन मध्ये, राईट, 11% आपण रॅन्डमली डिवाइड केले. कोणता डेटा स्पेसिफिकली जाईल आपल्याला माहित नाहीये, रॅन्डमली जाईल, राईट. असं पण करू शकतो की एका डेटा एक्सटेन्शन मध्ये मी 50% ठेवेल, बाकी डेटा एक्सटेन्शन मध्ये 11% ठेवेल. जोपर्यंत हा 100% म्हणजे 0% रिमेनिंग नाही होत तोपर्यंत आपण याला म्हणजे सेव्ह नाही करू शकत. ओके, सो मी याला सिम्पली 15 करतो, राईट, आणि याला पण 15 करतो, राईट, याला पण 15 करतो. परफेक्ट, 100%. आता 18 ऑफ 3 रेकॉर्ड्स म्हणजे 3000 रेकॉर्ड्स इथे येतील, 3000 रेकॉर्ड्स इथे, 3000 रेकॉर्ड्स इथे आणि 9000 रेकॉर्ड्स पहिल्या डेटा एक्सटेन्शन मध्ये. आय कॅन नेम द डेटा एक्सटेन्शन ऑल्सो. मी याला डेटा एक्सटेन्शनला वेगवेगळे नावं पण देऊ शकतो इथे, राईट. आणि आय क्लिक ऑन सेव्ह अँड बिल्ड. पर्टिक्युलरली काय होईल, स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शन मध्ये रॅन्डमली व्हॅल्यूज निघून दुसऱ्या डेटा एक्सटेन्शन मध्ये जाईल. स्टँडर्ड डेटा एक्सटेन्शनला आपण टच केलेला नाही, तिच्या व्हॅल्यूज तिथेच आहे, फक्त रॅन्डमली डेटा एक्सटेन्शन मध्ये ऍड होतं. ओके, परफेक्ट. I'll click on OK. Now if I refresh this, I will get a random data extension there. आपण त्याला एखाद्या स्पेसिफिक फोल्डर मध्ये पण स्टोअर करू शकतो, कॉन्फिगर करू. लेट्स सी. So these are the 3 types of data extensions. या तिन्ही टाइप्सचे डेटा एक्सटेन्शन्स आपल्याला घ्यायचे आहेत, ठीक आहे. ओके, एनी डाऊट? सॉरी, हाँ,
नाही, ते आपल्याला ऑटोमेशन स्टुडिओनी ऑटोमेट करता येते. सो दिस इज द बेस लाईन. आपण जे डिस्कस करत आहे सगळं ते बेसिक आहे. ठीक आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली दररोज 12 वाजता तो रिफ्रेश झाला पाहिजे असं आपण ऑटोमेशन पण सेटअप करू शकतो. ठीक आहे, दिस इज अ बेसिक. ओके, परफेक्ट, क्लिअर आहे एवढं. नाव these are the data extensions, right? Now what we know, आपण जो आपल्याला डेटा मिळणार आहे क्लायंट कडनं, स्पेसिफिकली अ सेंडर इन्फॉर्मेशन और द कॅम्पेन इन्फॉर्मेशन, त्याला कशा प्रकारे होल्ड करायचं ते आपल्याला माहित आहे. बाय यूजिंग और बाय यूजिंग कॉन्टॅक्ट, राइट, वी कॅन होल्ड इट, राइट. नाउ we will discuss about email that we are going to send, but before sending the email we must understand the laws we need to follow. ठीक आहे, compliances. Okay, right. फर्स्ट आपल्याला डेटा माहित आहे, कोणाला पाठवायचं आहे ते आपण स्टोअर केलेलं आहे, राईट. कोणते कंप्लायन्स फॉलो करायचे ते स्टोअर केलेलं आहे, आणि कोणत्या टाईपचा मेसेज म्हणजे कोणत्या टाईपचा कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं. सो वी हॅव टू टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, ट्रान्झॅक्शनल कम्युनिकेशन अँड कमर्शियल कम्युनिकेशन. ट्रान्झॅक्शनल म्हणजे जर कोणी फॉरगेट पासवर्ड वर क्लिक करत आहे, इट इज अ ट्रान्झॅक्शनल. कोणी जर फॉर एक्झाम्पल कोणी जर रिक्वेस्ट फॉर इनवॉइस करत आहे, इट इज अ ट्रान्झॅक्शनल. ट्रान्झॅक्शनलची सिंपल डेफिनेशन काय आहे की whenever someone is expecting a message, right, whenever someone is expecting a communication from us, right, that is a transaction. For example, if someone click on the forget password, he will wait for our email, and he will find, means he will eagerly wait for the email, and he will definitely click on that email. Okay, so that is the transactional, right. Whenever someone requests a bank statement, right, that is also transactional because he is waiting for that email, right. And what is the commercial? Commercial means at any hour we are sending the message, right. User or the subscriber is not expecting a message, right. He randomly getting a message from us, that is a commercial. For the transactional and for the commercial, we have a different tools. We need a different CAN span compliances for them. Okay, so we know whom to send, we learn about the laws, right. Then how we will follow and check laws before send, right, and then we will build a email. Okay, म्हणजे आपण लॉज शिकू, त्या लॉजला कुठे युटिलाइज करू शकतो आपण सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये, आणि त्यानंतर मग आपण ईमेल बनवू अकॉर्डिंग टू दॅट लॉज. ओके, so what are the laws we have? We have two types of laws. Basically Salesforce Marketing Cloud जर विचार केला आपण तर यांचे जे क्लायंट्स आहे हे युरोप आणि US बेस्ड आहे मोस्टली, राईट. इंडियन कंपनीज यूज नाही करणार आहे यांना, राईट. तर आपण जे लॉज यूज करत आहे किंवा Salesforce Marketing Cloudने जे डिफॉल्ट लॉज आणि कंप्लायन्सेस बनवलेले आहे हे तिकडचा लॉ स्टडी करून बनवलेले आहे, राईट. सो देर आर टू लॉज दॅट वी नीड टू अंडरस्टँड. फर्स्ट इज अ GDPR and second is a CAN spam. Okay, what is meant by GDPR? GDPR is a law of European Union, right, and it is a European Union Act for general data protection and regulation. Okay, according to the GDPR, European Union, the citizen of European Union, right, needs to have a concern before sending the email, right. म्हणजे त्याला सबस्क्रायबर्सला फक्त सेंड करणं अलाउ करतात, प्लस दे कॅन स्टॉप ऍट एनी मोमेंट, म्हणजे ते कधी पण स्टॉप करू शकतात, राईट. म्हणजे कधी पण अनसबस्क्राईब करू शकतात. दे हॅव फ्यू रिक्वायरमेंट्स की काय काय म्हणजे काय काय असायला पाहिजे त्या ईमेल मध्ये, काय काय नसायला पाहिजे. and they have few what we can say data protection laws, like की जर फॉर एक्झाम्पल मी युरोपियन युनियनचा सिटीजन आहे आणि अमेझॉनच्या सर्व्हरवर माझा डेटा आहे, तर आय हॅव अ राईट टू सू अमेझॉन इफ दे केप दॅट डेटा. ठीक आहे, म्हणजे ते जर डेटा माझा ठेवत असतील, मी काढा म्हणून सर्व्हरवरून काढा म्हटलं,
सपोज मी फॉर एक्झाम्पल आय एम अ सिटीजन राईट, आणि माझा डेटा आहे त्यांच्या सर्व्हरवर आणि मला ते माहित आहे, आणि मी त्यांना म्हटलं की माझा डेटा तुम्हाला तुमच्या सर्व्हरवर नाही पाहिजे, माझे फोटोज तुमच्या सर्व्हरवर नाही पाहिजे, तर त्या त्यांना रिमूव्ह करावं लागेल राईट. अदरवाईज दे हॅव अ राईट, म्हणजे युरोपियन युनियन ओके. सो दिस इज कॉल्ड अ GDPR. GDPR ला प्रेझेंटेशन वाईज आपण समजून घेऊ राईट, डोंट वरी अबाउट, मी असं वरूनच सांगत ऍज अ इंट्रो. अँड देन वी हॅव अ कॅन स्पॅम. What is meant by CAN spam? CAN spam, it is a USA law, right? US फेडरल गव्हर्नमेंटचा लॉ आहे, right? प्रत्येक स्टेट मध्ये हा लॉ आहे युएसच्या. अकॉर्डिंग टू दिस लॉ राईट, युएस सेज की कोणी कोणाला स्पॅम नाही करू शकत इफ अनलेस अँड अंटिल राईट, जर पर्टिक्युलर युजर कन्सर्न देत असेल राईट त्याला ईमेल करायचा. यामध्ये काही रूल्स असतात की वेनेवर स्पेसिफिकली जर ईमेल सेंडिंगच्या बद्दल आपण म्हटलं तर कॅन स्पॅम मध्ये अनसबस्क्राईब बटन ईमेल मध्ये असला पाहिजे, युजरचा कन्सर्न असला पाहिजे, युजर कॅन ऑप्ट आउट ऍट एनी टाइम, तो कोणत्याही टाइमला ऑप्ट आउट होऊ शकतो. आणि युजरला जर ऑप्ट आउट झाल्यावर 10 दिवसाच्या आत आपल्याला त्याची रिक्वेस्ट, म्हणजे त्याच्या रिक्वेस्ट नुसार आपल्याला त्याला ऑनर करायचं आहे. ऑनर करायचं आहे म्हणजे त्याला त्याच्या रिक्वेस्ट नुसार आपण स्टॉप करून देऊ सेंडिंग. जर आपण फॉलो नसेल करत तर ईमेल फिल्टर्सला नोटिफिकेशन जातात आणि आपल्या स्पॅम मध्ये जायला लागतात, सर्व्हर रेप्युटेशन घसरते. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅन स्पॅम लॉ मध्ये की आपल्या पर्टिक्युलर ईमेल हा ईमेलचा सब्जेक्ट लाईन आणि बॉडी ही काहीतरी मॅच असली पाहिजे. आपला जर कमर्शियल ईमेल असेल तर आपल्या ईमेल मध्ये तसा मेन्शन असला पाहिजे, इट इज फॉर द ऍडव्हर्टायझिंग पर्पज. अँड देअर शुड बी अ फिजिकल ऍड्रेस, फिजिकल म्हणजे कंपनीची जे फिजिकल लोकेशन आहे त्याचा ऍड्रेस मेन्शन्ड असायला पाहिजे राईट ईमेल मध्ये. सो दीज आर फ्यू कंप्लायन्सेस जे कॅन स्पॅम कंप्लायन्सेस आहे राईट, जे आपल्याला फॉलो करायचे असतात. तर याला आपण ब्रीफ मध्ये समजून घेऊ राईट उद्याच्या क्लासमध्ये. ओके, परफेक्ट. या बाकी इनफ आहे, म्हणजे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड मध्ये आपण लॉज तर थेरॉटिकली फॉलो करणार आहे, बट हे जे कॅन स्पॅम म्हणजे सेल्सफोर्स मार्केटिंग क्लाउड इज अ US टूल राईट, तर इथे फक्त कॅन स्पॅमच चेक होतील राईट. बाकी मग आपल्याला ऍज अ युजर बेस्ड कंपनी सांगेल ते लॉ फॉलो करायचे, ठीक आहे. बाकी लॉज आहेत मग काही कॅनेडियन लॉज आहे किंवा काही इंडियामध्ये IT ऍक्ट आहे, ठीक आहे, तो आपल्याला फॉलो करावा लागतो. पण ऍज सच नाही आहे असं काही. त्याचे डॉक्युमेंट्स आहे, तुम्ही वाचून घ्या, माझ्याकडे आहेत त्याचे डॉक्युमेंट्स, म्हणजे PDFs आहेत. तर जर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता तुम्ही, कारण ते सिमिलरच आहे मोस्टली राईट. कारण आपण पूर्ण हे जे सगळे लॉज आहे हे सायबर लॉज आहे, ठीक आहे. तर हे सगळे लॉज मध्ये आपण ईमेल मार्केटिंगच्या स्पेसिफिक काय आहे तेवढंच आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे, ठीक आहे. कारण GDPR मध्ये मग आपला बँकिंग डेटा कसा राहायला पाहिजे वगैरे खूप जास्त आहे, ठीक आहे. ओके, हे दोन स्पेसिफिकली ब्रीफ मध्ये घेणार आहे कारण याच्यावर क्वेश्चन होतं. आपले क्लायंट त्या साईडचेच राहणार आहे मोस्टली, तर मग यावर तुम्हाला विचारतील, बाकी मग तुम्ही वाचून घ्याल. ओके, परफेक्ट, चालेल. दॅट्स इट फॉर टुडे.